आज सकाळी अंघोळीनंतर दुसरी कामं सर्व बाजूला ठेवून आज महत्त्वाचं काम घेतलेलं ते म्हणजे दळण. भाकरीचं दळण माझं संपलेलं. मग त्यासाठीच तांदूळ वगैरे साफ करून घेतले आणि दळण देऊन आले. कारण उद्या आहे मंगळवार. आमच्या गावात दर मंगळवारी दिवसभर म्हटलं तरी चालेल लाईट गेलेली असते. त्याच्यामुळे मग मला दळण मिळायला कठीण होतं. पहिल्यांदा दळण देऊन आले आणि मग बाकीची सर्व कामं आवरून घेतली. जिया शाळेत होता तोपर्यंत म्हटलं मला हे बेड साफ करायचा होता पूर्ण आतून. आता हिवाळा संपून बरेच दिवस झालेत, पण हे माझं काम पेंडिंग होतं. पूर्ण ब्लँकेट्स गोधड्या वगैरे धुवून घेतल्या आणि त्या मी दरवर्षी हिवाळा झाल्यानंतर अशा प्रकारे बेडमध्ये ठेवून देत असते पॅक करून, जेणेकरून मग धूळ वगैरे काही लागत नाही त्यांना. आणि मस्त अशा पॅक करून ठेवते. एक मोठी पिशव्या आणि 2 ते 3 अशा छोट्या छोट्या पिशव्या, यामध्ये मी सर्व भरून ठेवत असते. आणि बेड कधी साफ केला ना मी, म्हणजे त्याच्यात काय ठेवायच्या अगोदर पण मी छोटी शॉल किंवा काय बेडशीटचा तुकडा वगैरे असेल तो खाली टाकते आणि मग त्याच्यावर जे काय ठेवीन ना तेव्हा पण मी त्याच्यावर अशा प्रकारे बेडशीट किंवा शॉलचा कपडा मी टाकत असते बघा. त्याच्यामुळे म्हणजे दिसायला पण बरं दिसतं आणि म्हणजे कधी उघडल्यावर डायरेक्ट पसारा आपल्याला दिसत नाही आणि मग बरं वाटतं. त्यातल्या त्यात बेड साफ करता करता मला हे बघ हे भेटलेलं. हे जे माझ्या लग्नाच्या अगोदरचं आहे फिश मसाजर, जे की जियांशला पण माहिती नव्हतं. साफ करता करता त्याचं कट लक्ष गेलं या फिश मसाजरवर आणि त्याने काढला बघा. इतकी वर्ष झाली पण चालू बंद असं कंप्लीट होतं आणि म्हणजे चांगलं आहे मशीन. ही चांगली मालिश होते, पण मी बेडमध्येच ठेवून दिलेलं कारण इलेक्ट्रिक वस्तूमध्ये जास्त मालिश नाही करायची असं मला वाटतं. बेड साफ करून झाल्यानंतर काव्याच्या पप्पांनी आणलेले आईस्क्रीम कोन. काव्याचे पप्पा घरी यायच्या अगोदरच काव्या मामाकडे गेली, मग तो कोर्नेटो मला मिळाला. आम्हीच दोघांनी मस्तपैकी अशी आईस्क्रीम पार्टी केली. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.